सीताराम चरित अति पावन मधुर सरस अरु अति मन भावन सीताराम चरित अति पावन मधुर सरस अरु अति मन भावन प्रभु रामचंद्र भगवान की जय। ब्रह्म स्वरूप असणारे भगवान विष्णू राम रूपाने अयोध्येमध्ये प्रगट होणार आहेत। पण त्या अगोदर त्या नगरीचं वर्णन चाललंय। ती कशी आहे नगरी? अवधपुरी रघुकुल मनी राऊ अवधपुरी रघुकुल मनी राऊ वेद विदित ते दशरथ नाऊ वेद विदित ते दशरथ नाऊ धर्म धुरंधर गुणनिधि ज्ञानी हृदय भगति भक्ति सारंग पानी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम। ज्या प्रभु रामाचं योगी आपल्या ध्यानामध्ये नित्य स्मरण करता रमंते योगिनो यस्मिन ज्याच्या स्वरूपामध्ये योगी नित्य रममान असतात असे श्रीरामजी आहे। श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीर सुंदरम पटपीत मानहु तरित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम भजुदीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदन रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदन सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणम आजानुभुज शर चापधर संग्राम जित खर दूषणम श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम। गोपाल कृष्ण भगवान की जय जय जय। प्रभु रामाच्या वंशाचं वर्णन शुक महाराजांनी परीक्षितीला सांगितलेलं आहे। खटवांग नावाचा राजा त्याच्या वंशामध्ये दीर्घबाहू नावाचा राजा झालेला आहे। त्याच वंशामध्ये दीर्घबाहूच्या पोटी रघु नावाचा राजा झालाय आणि रघुच्या त्या नावामुळे या वंशाला रघुवंश असं म्हटलेलं आहे। रघुकुल म्हटलंय। रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई परी बचन न जाई। या रघुच्या वंशामध्ये पुढे अज राजा झाला आणि अज राजाच्या पोटी दशरथाचा जन्म झालेला आहे। दशरथ राजाचं वय भरपूर झालं पण दशरथाच्या पोटी अजून पुत्र प्राप्ती दशरथाला झालेली नाही। पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पती। एक दिवशीचा प्रसंग आहे। दशरथ राजा आपल्या हातामध्ये धनुष्य घेऊन शिकार करण्याकरता निघालेले आहेत।
दिवसभर शिकार भेटलेली नाही. रात्रीच्या वेळेला एका झाडावर दशरथ राजा एका शरयू नदीच्या काठावर त्या ठिकाणी एका झाडावर चढून बसलेले आहेत. हातामध्ये धनुष्य आहे, एका हातामध्ये बाण घेतलेला आहे आणि एखादा पशु एखादं श्वापद पाणी प्यायला आल्यानंतर ज्या वेळेला ते जिभेने पाणी चाटायला सुरुवात करेल, पाणी प्यायला सुरुवात करेल, त्यावेळेला त्याचा आवाज आल्यानंतर त्या दिशेने मी बाण मारणार आणि त्या ठिकाणी ती शिकार मी करणार असा विचार दशरथाच्या मनात आहे. शब्दविद विद्या दशरथाला येत होती. दशरथ महाराज झाडावर बसलेले, पण त्या ठिकाणी त्या शरयू नदीच्या काठावर एक ब्राह्मणाचा मुलगा आपले आई आणि वडील दोघांना कावडीमध्ये घेऊन काशीची तीर्थयात्रा करायला निघालेला आहे. आणि तो मुलगा आपल्या आई वडिलांना एका झाडाच्या खाली दोघांना टेकवलेला आहे. दोघांना तहान लागलेली असल्यामुळे त्यांना पाजण्याकरता पाणी आणावं म्हणून हातामध्ये कमंडलू घेतलेला आहे. आणि पाणी आणण्याकरता ज्या वेळेला शरयू नदीच्या काठी तो ब्राह्मण पुत्र तो श्रावण आलेला आहे, त्यानं ते कमंडलू त्या पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर त्यातून आवाज निर्माण झालेला आहे. बुडबुड बुडबुड पाण्याचा आवाज निर्माण झाल्याबरोबर पाणी प्यायला एखादं हरिण आलं असेल, एखादं श्वापद आलं असेल, जनावर आलेला असेल असा विचार करून शिकारी करण्याकरता आलेला तो दशरथ, त्या दशरथानं धनुष्याला बाण लावलेला आहे आणि तो बाण दशरथानं सोडल्याबरोबर सुई 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 करत तो बाण आला आणि त्या बाणानं श्रावणाच्या छातीचा ठाव घेतला. महाराज शर आला तो धावून आला काळ, विफलला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, विफलला श्रावण बाळ. आई गी दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोप. हे राजाच्या श्रवणी करुणा भानी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमनी. आसवे आनुनी नयनी, तो वदला हा हंत तुझा नाशाला. मी पापी कारण बाळा, शर आला तो धावून आला काळ, विफलला श्रावण बाळ. मग कळवळूनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ. मम म्हातारी माय बाप तानेले, तरुखाली असतील बसले. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ वारी, मी आलो याता सारी. ही लगबग भरुनी झारी, तो परत फिरे तो शर तुमचा आला. या रात ऋतूने बसला, शर आला श्रावण.
सुई सुई करीत बाण आलेला आहे, श्रावणाच्या छातीचा ठाव त्यानं घेतला आणि मोठ्यानं टाहो श्रावण बाळानं फोडल्याबरोबर दशरथाच्या लक्षात आलं इथं कुणी जनावर नाही, कोणी पशु नाही, कुणा तरी मनुष्याच्या कुमाराच्या छातीला बाण लागला. धावत दशरथ गेलेला आहे. पळत पळत गेल्यानंतर त्या श्रावणाला आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. श्रावणाला विचारू लागले तुम्ही कोण आहात? श्रावणानं सांगितलं माझे आई वडील, त्यांना काशीच्या यात्रेला घेऊन चाललोय महाराज. एवढं काम करा माझं, आता माझा प्राण आता काही वाचणार नाही, एवढं शेवटचं पाणी माझ्या आई वडिलांना पाजा. दशरथाच्या समोर श्रावणानं प्राणत्याग केला. पाणी घेऊन दशरथ महाराज आई वडिलाकडे गेले आणि आई वडिलांना ज्या वेळेला कळालं की दशरथानं आपल्या मुलाचे प्राण घेतलेले, त्यावेळेला त्या वृद्ध माता पित्यांनी दशरथाच्या समोर श्रावणाची आठवण काढत काढत दशरथाला शाप दिलेला आहे की ज्याप्रमाणे आमचा एकुलता एक पुत्र आमच्या अंतकाळाच्या वेळी आमच्या बरोबर नाही, आमच्या समोर नाही, त्याच्या हाताने आम्हाला पाणी पिणं शक्य झालं नाही, त्याप्रमाणे तुझे 4 पुत्र असून सुद्धा अंतकाळाच्या वेळेला दशरथा तुझ्याजवळ कोणी सुद्धा असणार नाही, हा शाप देऊन श्रावणाच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी प्राणत्याग केलेला आहे. खिन्न मनानं दशरथ घरी आलेला आहे. वशिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. वशिष्ठांनी सांगितलं दशरथा शापाच्या निमित्तानं का होईना पण तुझं कल्याण झालं. अरे तुला मुलगाच नव्हता, पण त्या निमित्तानं का होईना तुला 4 मुलं होतील. त्याकरता वनामध्ये राहणारे विभांडक नावाचे ऋषी, त्यांचा ऋष्यशृंग नावाचा मुलगा, त्यांना यज्ञ करण्याकरता पुत्रकामेष्टी यज्ञाची तयारी करून त्यांना पाचारण केलेलं आहे. आणि दशरथ राजा आपल्या ज्या 3 पट्टेराण्या आहेत, कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता, या तिघींच्या बरोबर यज्ञ मंडपाच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि पुत्रकामेष्टी यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन झालेलं आहे आणि यज्ञाची पूर्णता झालेली आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि पूर्णाहुती झाल्याबरोबर यज्ञ देवता संतुष्ट झालेली आहे आणि यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामधून अग्निकुंडामधून बाहेर येऊन दशरथाला आपल्या हातामधलं जे पायस आहे ते पायस घेण्याची सूचना करू लागली. दशरथा घे हे पायसदान, धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. दशरथा घे हे पायसदान. दशरथानं हातामध्ये पायस घेतलेला आहे, पण भावार्थ रामायणाच्या नुसार विलंब करिता विघ्न ओढवेल त्या पायसाचे, त्या प्रसादाचे भाग केलेले आहेत. त्यापैकी एक भाग पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र भगवान की जय. एक प्रसादाचा भाग तिकडं घारीनं, सुवर्चसा नावाच्या घारीनं त्या ठिकाणी ऋष्यमुख पर्वतावर अंजनी मातेच्या मांडीवर नेऊन टाकलेला आहे. आणि इकडं हे जे उरलेले भाग आहेत, सुमित्रा माता, कौशल्या माता, कैकेयी माता, या तिघींनी त्याचं सेवन केलेलं आहे. आणि यथाकाली प्रभू कौशल्या मातेच्या उदरामधून त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. सुरसमूह बिनती कधी पहुचे निज निज धाम, जगन निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम. सियावर रामचंद्र भगवान की जय. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. प्रभू रामाचा जन्म झालेला आहे. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. प्रभूचं प्रागट्य झालं. प्रभू हळूहळू वाढायला लागलेले आणि चालता चालता ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. प्रभू हळूहळू मोठे व्हायला लागलेले. कौशल्या जब बोल न जाय, ठुमक ठुमक प्रभू चलाई पराई. हळूहळू मोठे होत आहेत प्रभू. प्रभूचं उपनयन संस्कार झालं. गुरुग्रह गये पढन रघुराई,
अल्पकाल विद्या सब पायी. प्रभूनं सर्व वेदांचं उपनिषदांचं अध्ययन केलं, घरी परत आले. विश्वामित्र यज्ञाचं रक्षण करण्याकरता दशरथाकडे आलेले आहेत आणि दशरथाला म्हणू लागले, दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास तोच योग्य सर्वथा. यज्ञ रक्षणा करता ते योग्य आहेत, मला तुझा ज्येष्ठ पुत्र दे. दशरथानं नाही नाही म्हणता म्हणता वशिष्ठाच्या आज्ञेनं रामजी आणि लखनजी दोघांना सोबत पाठवलेलं आहे. जाता जाता त्राटिकेचा उद्धार केला, यज्ञाचं रक्षण केलं आणि गौतम ऋषींच्या आश्रमाच्या जवळून जाता जाता छुवत शिला रे सुहाई अहिल्याचा उद्धार केला. आणि त्यावेळेला विश्वामित्रांकडे मिथिलेवरून 2 सैनिक आलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये पत्र आहे जनक राजाचं आणि विश्वामित्रांना आमंत्रण देण्याकरता ते आलेले होते. महाराज, जनक नंदिनी सीतेचं जानकीचं स्वयंवर मिथिला नगरीमध्ये भव्य दिव्य त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराज, आणि तुम्ही स्वयंवराला आलं पाहिजे. विश्वामित्र लखनजीला सोबत घेतलेलं आहे, प्रभू रामाला सोबत घेतलेलं आहे आणि मिथिला नगरीकडे विश्वामित्र निघालेले आहेत. जनकपुर उत्सव है भारी, जनकपुर उत्सव है भारी. जनक नगरीमध्ये, या मिथिला नगरीमध्ये मोठा उत्सव आहे. एका मोठ्या राजप्रासादामध्ये प्रभू राम, लखनजी आणि विश्वामित्र दोघं तिघजण मुक्कामाला थांबलेले. सकाळची वेळ आहे. प्रभू राम त्या नगरीमध्ये, मिथिला नगरीमध्ये फिरण्याकरता निघालेले आहेत आणि नगरीमधल्या सगळ्या सीतामातेच्या ज्या सखी आहेत त्या सगळ्या सखींनी ज्या वेळेला प्रभू रामाकडे बघितलं, प्रत्येकीच्या मनामध्ये हेच होतं की हा जो राजकुमार आहे तो सीतेला पती म्हणून मिळावा, सगळ्यांची इच्छा आहे. आणि सीतामाता सकाळच्या वेळेला भवानी मातेची पूजा करण्याकरता, फुलं आणण्याकरता बगीचामध्ये गेलेली आहे. त्यावेळेला सीतामाता आणि प्रभू रामजी विश्वामित्रांच्या पूजेकरता फुलं नेण्याकरता आलेले आहेत. त्यावेळेला दोघांनी एकमेकांची दृष्टादृष्ट झालेली आहे आणि क्षीरसागरामध्ये विष्णू आणि लक्ष्मी रूपामध्ये दोघं असणारे प्रेमी क्षीरसागर के वाटिका में आज मिले. आणि मनोमन सीता मातेनं प्रभू रामाला पती म्हणून वरलेलं आहे आणि भवानी मातेची देखील प्रार्थना करते की हाच राजकुमार, हेच मला पती म्हणून प्राप्त व्हावे. सीता मातेनं प्रभूला बघितलं, प्रभूनं सीता मातेला बघितलेलं आहे आणि सीता माता आपल्या हातामध्ये पूजेचं ताट घेऊन भवानी मातेच्या समोर जातात, भवानी मातेला प्रार्थना करतात. मनुजाहिराचे उमिलहि सोबरु सहज सुंदर सावरु करुणा निधान सुजानशील स्नेहु जानत रावरो एहि भाति गौरी अशीष सुनिसी सहित ही हर्षित अली तुलसी भवानी पूज पुनि पुनि मुदित मन मंदिर चली तुलसी भवानी पूज पुनि पुनि मुदित मन मंदिर चली. मनुजाहिराचे हुमिलहि सोबरु सहज सुंदर सावरु करुणा निधान सुजानशील स्नेहु जानत रावरु यही भाति गौरी अशीज सुनिस्य सहित ही हर्षित अली तुलसी भवानी पूज पुनि पुनि मुदित मन मंदिर चली. भवानी मातेला प्रार्थना केल्यानंतर होई सकल मनोरथ सिद्ध तुम्हारे. भवानी मातेने आशीर्वाद दिला, सीते तुझ्या मनासारखं होईल, तुझ्या मनामध्ये ज्याची इच्छा आहे तो वर स्वरूपामध्ये तुला प्राप्त होईल. आणि सीता माता आपल्या सखींसोबत दरबाराकडे निघालेली आहे. दरबारामध्ये दिगदिगंतीचे भूपाळ, राजकुमार, राजे, रडवाडे, ऋषी, मुनी सगळेजण आपापल्या आसनावर आसनस्थ झालेले आहेत आणि स्वयंवराच्या त्या दरबाराच्या मध्यभागी भगवान शिवजींचं पवित्र आणि दिव्य असं धनुष्य ठेवलेलं आहे. सीता माता जयमाला घेऊन सखींच्या सोबत त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. विश्वामित्र आसनावर उपस्थित झालेली आहे. प्रभू राम, लखनजी, देशोदेशीचे राजे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जनक राजाच्या आज्ञेनं त्या दवंडी देणाऱ्या व्यक्तीनं दवंडी द्यायला सुरुवात केलेली आहे की या यज्ञ मंडपाच्या, या दरबाराच्या मध्यभागी ठेवलेलं जे भगवान शिवजींचं दिव्य धनुष्य आहे, हे पवित्र धनुष्य, या पवित्र धनुष्याला जो कोणी राजा, जो कोणी राजकुमार
प्रत्यंचा लावील, दोरी लावील, त्या प्रत्यंचा लावणाऱ्या राजकुमाराबरोबर जनक नंदिनी सीता हिचा विवाह होईल. आणि ही दवंडी त्या ठिकाणी ऐकल्यानंतर सगळे राजे रजवाडे सगळ्यांच्या मनामध्ये येऊ लागलं की आपल्या अगोदर जर कुणी ह्या धनुष्याला प्रत्यंचा लावली तर आपला नंबरच याचा नाही. सगळेजण चुळबुळ चुळबुळ करू लागले, कारण उतावळा नवरा आणि गुडघ्याला वाशी, सगळ्याची चुळबुळ सुरू झाली. आणि प्रत्येकाला वाटू लागलं मी उठाव मी उठाव. तितक्यात एक जण उठला, धनुष्याच्या जवळ गेला आणि धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते भगवान शिवजीचं दिव्य धनुष्य होतं, परशुरामजीला दिलेलं धनुष्य होतं. आणि लहानपणी एके दिवशी जनक महाराजांनी बघितलेलं होतं, सारवण्याकरता सीता माता ज्या वेळेला सारवत धनुष्याच्या जवळ गेली आणि धनुष्याच्या खालची जमीन सारून घ्यावं म्हणून सीता मातेनं अलगद लहानपणीच ते धनुष्य एका हातानंच उचललं, महाराजांना खालून सारवून घेऊ लागली. जनकानं बघितलेलं होतं ही दिव्य धनुष्य माझी मुलगी उचलते, तर मग हिचा जो वर आहे त्या वरामध्ये देखील हे सामर्थ्य पाहिजे, म्हणून हा पण तिथं ठेवलेला आहे. एका मागून एक राजे उठतात, धनुष्याच्या जवळ जातात, धनुष्य उचलत नाही. रावण तिथं आला महाराज, एवढा बलाढ्य रावण ज्यानं कैलास पर्वत उचलला होता. दशानन लंकेश त्या ठिकाणी आला, धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, थोडस उचललं पण सामर्थ्य पोचलं नाही, फजिती झाली. रावण तिथून निघून गेला. त्यावेळेला आता हे धनुष्य कोण उचलणार, सगळ्यांच्या मनामध्ये शंका झाली. जनक थोडेसे तीक्ष्ण शब्द त्या ठिकाणी बोलले. लखनजीचा आणि त्यांचा थोडासा वाद संवाद झाला. विश्वामित्रांनी दोघाला शांत केलं आणि आता विश्वामित्रांना कळालं हे धनुष्य माझ्या प्रभू रामाशिवाय कोणी उचलू शकत नाही. आणि योग्य वेळ विश्वामित्रांनी जाणलेली आहे. विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति स्नेहमय वाणी राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम. विश्वामित्रांनी योग्य वेळ जाणलेली, योग्य समय जाणलेला आहे आणि रामाला आज्ञा दिलेली आहे. उठहु राम भंजवु भवचापा मेटहु जनकराज परितापा. प्रभू उठा, तुमच्याशिवाय हे धनुष्य कोणी तोडू शकत नाही. आणि रामजींनी प्रभू श्रीरामांनी विश्वामित्राचे शब्द ऐकल्याबरोबर प्रभू त्या ठिकाणी आपल्या आसनावरून उभे राहिलेले विश्वामित्रजींना प्रभूंनी साष्टांग प्रणिपात केलेला आहे. जनक राजाला प्रणाम केलेला आहे. आपले माता पिता त्यांचं स्मरण केलेलं आहे आणि धनुष्याकडे प्रभू मंद मंद गतीने चालत आहे. सहज चली जैसे कुंजर गा. मंद मंद गतीने प्रभू धनुष्याच्या जवळ जातात. धनुष्याच्या जवळ गेल्यानंतर प्रभूने आपला जो डावा हात आहे त्या डावा हाताने धनुष्याला स्पर्श केलेला आहे आणि उजव्या हाताने छातीला स्पर्श करून मनोमन धनुष्याची अधिष्ठात्री देवता भगवान शिवजींचं स्मरण केलेलं आहे. स्थान देवतेचं स्मरण केलेलं आहे, इष्ट देवतेचं स्मरण केलेलं आहे, कुलदेवतेचं स्मरण केलेलं आहे. आणि एखाद्या लहान लेकरानं ज्याप्रमाणे खेळणं उचलावं त्याप्रमाणे प्रभूनं डाव्या हाताने धनुष्य वर घेतलेलं आहे. महाराज सहज भावसे शिवधनु तोडा. आणि प्रभूनं धनुष्य वर उचलल्याबरोबर दवंडी दिल्याप्रमाणे त्याला प्रत्यंचा लावण्याकरता, त्याला दोरी त्या वरच्या बाजूला गुंडाळण्याकरता ज्या वेळेला प्रभूनं सुरुवात केली त्या प्रसंगाचं वर्णन तुलसीदासजी वर्णन करतात. ती धनुष्याची दोरी आवळत असताना प्रभू श्रीरामजीचं ते सामर्थ्य, त्या धनुष्याची जीर्णता आणि त्या गोष्टीमुळे झालं काय तर प्रभूच्या सामर्थ्यानं प्रभू दोरी गुंडाळत असताना धनुष्य जुनं झालेलं असल्यामुळं प्रभूनं ताकद लावल्याबरोबर दुसऱ्याच क्षणाला ते धनुष्य भंग पावलेलं आहे. आणि ते भंग पावल्यानंतर जसा वीज कडाडल्यानंतर आवाज होतो तसा भयंकर आवाज, भयंकर कडकडाट त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तुलसीदास वर्णन करतात. दमके उदामिनी जिमिल बगयहु पुनि नभ धनु मंडल समभयहु
देत चढ़ावत खींचत गाड़ी काहुन लखा देखी सब ठाड़ी नहीं चल राम मध्य धनु तोरा भरे भुवन धुनि घोर भरे भुवन धुनि घोर कठोरा। भयंकर आवाज निर्माण झालेला आहे। विनय पत्रिकेमध्ये तुलसीदास वर्णन करतात कसा आवाज झाला। त्या आवाजामुळे पृथ्वी डळमळीत झाली। दिगती उर्वी, उर्वी म्हणजे पृथ्वी डळमळीत व्हायला लागली। दिगती उर्वी अति गुर्वी सर्व पब्बय समुद्र सर ब्याल बधिरते ही का विकल दिगपाल चराचर दिग्गयंत लर खरत परत दस कंद मुख भर सुर विमान हिम भानु भानु संघटत परस्पर चौके बिरंच शंकर सहित कोलु कमठ वही कलमल्यो ब्रह्मांड खंड कियो चंड धुनि जब ही राम शिव धनु दल्यो। प्रभु रामचंद्र भगवान की जय। त्या वेळेला प्रभु रामाच्या हातानं शिवधनुष्य भंग झालेलं बघून सगळ्या सखी सीता मातेला म्हणू लागल्या श्री रघुबर कोमल कमल नयन को पहिनावो जयमाला। सीता माता आणि प्रभु रामाचा विवाह त्या ठिकाणी पार पडलेला आहे। सीता मातेच्या अन्य भगिनी आणि प्रभु रामजीचे बंधू यांचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाह पार पडलेला आहे। आणि अयोध्येमध्ये सर्वांचा सुखाने संसार सुरू असताना त्या ठिकाणी कौशल्या मातेच्या मनामध्ये विकल्प प्रवेश झालेला आहे। राज्याभिषेकाची प्रभु रामाच्या तयारी सुरू असताना कौशल्येनं कैकेयीनं आपले जे 2 वर दशरथाकडे होते कैकेयीनं मागून घेतलेले आहेत। 14 बरस राम वनवासी, 14 वर्षाच्या एका वरानं 14 वर्षाचा प्रभु रामाला वनवास मागून घेतलेला आहे। आणि एका वरानं भरताला अयोध्येची गादी मागून घेतलेली आहे। आणि आपल्या पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता प्रभूनं सर्व राज्याच्या संपत्तीचा त्याग केलेला आहे आणि निघालेले आहेत। प्रभू वस्त्र बदल की राज की वलकल पहने आज वन गमन को आज चली। श्री रामचंद्र महाराज राजा रंक बने। श्री रामचंद्र भगवान की जय। प्रभु वनवासामध्ये निघालेले आहेत। वनवासामध्ये जात असताना केवटाचा सुंदर प्रसंग आहे। केवटाचा उद्धार केल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू पुढे सुमंत त्यांना आणण्याचा प्रयत्न करतात। भरतजी येतात पादुका घेऊन परत अयोध्येला आलेले आहेत। आणि त्या ठिकाणी आता पंचवटीमध्ये राहत असताना रावण मायावी रूप धारण करून सीता मातेचं हरण करण्याकरता आलेला आहे। मारीच रावणाचा मामा सुवर्णाच्या हरिणाचं रूप धारण करून आलेला आहे। आणि प्रभू सीता माता त्या ठिकाणी बसलेले सीता मातेच्या विनंतीला मान देऊन प्रभू त्या मारीचाच्या मागे पळत गेले। मारीचाला बाण लागल्याबरोबर त्यानं प्रभूच्या आवाजामध्ये लक्ष्मणजीला आवाज दिलेला आहे, सीतेला आवाज दिलेला आहे। लखनजी लक्ष्मण रेखा ओढून त्या ठिकाणी गेले। इकडे मायावी रूपामध्ये रावणानं सीता मातेचं हरण केलेलं आहे। सीता मातेला घेऊन रावण लंकेला गेलेला आहे। लंकेमध्ये राहत असताना सीता मातेला अनेक प्रकारचे कष्ट रावणानं द्यायला सुरुवात केलेली आहे। इकडं ज्या वेळेला प्रभूला कळालं की सीतेचं हरण झालेलं आहे त्यावेळेला विरहानं व्याकुळ झालेले प्रभू हे खगमग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृगनयनी इकडं तिकडं विरहावस्थेमध्ये व्याकुळ होत होत फिरू लागले। फिरता फिरता शबरी मातेच्या आश्रमाजवळ प्रभू आले। शबरी मातेला मतंग ऋषीनं सांगितलं होतं शबरी तुझ्या आयुष्यामध्ये प्रभु राम तुला भेट द्यायला येणार आहेत। गुरुच्या शब्दावर शबरी मातेनं विश्वास ठेवला आणि अवघ आयुष्य राम राम म्हणत शबरीनं घालवलं। महाराज रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया
भगवान की जय। राम 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 जप करत राम 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 जप करे मना राम 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 जप करे मना। राम राम जप करत करत शबरी मातेचं आयुष्य चाललंय। एखादा कावळा फांदीवर बसला तर त्या कावळ्याला शबरी मातेनं विचारावं, बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे। बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे। राम रघुनंदना धीरे धीरे शबरी मातेनं सगळं आयुष्य राम राम म्हणत घातलेलं आहे। आणि वृद्ध अवस्था प्राप्त झाल्यावर प्रभूनं शबरी मातेवर कृपा करण्यासाठी आश्रमामध्ये प्रभू आलेले आहे। शबरी मातेच्या हातानं उष्टी बोर परमात्म्यानं खाल्ली आणि शबरी मातेचा अंतकाळ जवळ आलेला पाहून प्रभूनं त्या ठिकाणी नवविधा भक्तीचा उपदेश शबरी मातेला केलेला आहे। प्रथम भगती संतन कर संगा दूजी रती मम कथा प्रसंगा। नवविधा भक्तीचा उपदेश केलेला आहे। भागवतामध्येही प्रल्हादजीच्या मुखातून आपण काल नवविधा भक्तीचा उपदेश ऐकलेला आहे। श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्। शबरी मातेचा उद्धार झाला आणि प्रभूची आणि मारुती रायाची त्या ठिकाणी भेट झालेली आहे। मारुती राय प्रभूला सुग्रीवजीच्या भेटीला घेऊन येतात। सुग्रीवजी, मारुती राय आणि प्रभू रामजी यांची भेट झाल्यानंतर वाली सोबत सुग्रीवाचं युद्ध झालं, वालीचा वध झाला आणि सीता मातेचा शोध घेण्याकरता त्या ठिकाणी जामवंत महाराज अंगद मारुती राय समुद्राच्या तटावर आलेले आहेत। आणि संपातीनं सांगितल्याबरोबर मारुतीरायांनी समुद्राच्या काठावरून उड्डाण केलं आणि सुंदरकांडामध्ये या सर्व चरित्राचं त्या ठिकाणी तुलसीदासांनी भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे। लंका दहन झाल्यानंतर मारुतीराय परत आलेले आहेत आणि समुद्रावर सेतू निर्माण केल्यानंतर प्रभू रामजी लखनजी सोबत 18 पद्मवानरांसोबत लंकेमध्ये गेलेले आहेत। कुंभकर्ण, मेघनाथ आणि सगळ्यात शेवटी रावणाचा संहार करून सीता मातेला घेऊन प्रभू अयोध्येला आलेले आहे। श्रीरामचंद्र भगवान की जय। असं संक्षिप्त स्वरूपामध्ये 9व्या स्कंदामध्ये शुक महाराज परीक्षित राजाला प्रभू रामजीचं हे चरित्र सांगतात। आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगत्कांचनम वैदेही हरणम समुद्रतरणम लंकापती निर्दलनम। या रावणाच्या निर्दलन केल्यानंतर आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगंकांचनम वैदेही हरणम जटायुतरणम
सुग्रीव संभाषणम वाली निधनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. एका श्लोकामध्ये पूर्ण रामायण सांगितलं. पुढं शुक महाराज त्यांना परीक्षित राजा प्रश्न विचारतात. अथात श्रूयताम राजन वंशः सोमस्य पावनः यस्मिन् लादयो भूपाः कीर्त्यन्ते पूर्णकीर्तयः. मला तुम्ही सूर्यवंशाचा विस्तार सांगितलेला आहे. आता चंद्रवंशाचा विस्तार मला तुम्ही सांगा. त्यावेळेला चंद्राच्या वंशाचं दिव्य कथा, ज्या वंशामध्ये भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य झालेलं आहे, ती कथा शुक महाराज परीक्षित राजाला सांगणार आहेत. त्या कथेचं श्रवण आपल्याला करायचंय. त्या